धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरनं राडा झाल्याचं चित्र सध्या मुंबईमध्ये दिसतंय। कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला इथल्या स्थानिकांनी रोखल्याचं कळतंय। महापालिकेच्या विरोधामध्ये जमावाची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळालेली आहे। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर धारावीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती पुढे येते। मुंबईतल्या धारावीमधली घटना आहे। प्रकल्प धारावी बचाव जो ये है तो बीएमसी का अधिकार नहीं है, फिर भी ये किसी तरीके से बीएमसी जानबूझकर इसको एक धार्मिक स्थल को छेड़कर धारावी में दंगा फैलाने का कोशिश किया जाने का कारण ये ऐसा है। सरकार स्थानिक और जो है इनकी एक कोशिश है कि किसी तरह से धारावी में धार्मिक जो है दोनों समुदाय में कुछ ऐसा हो जाए ताकि हमको इलेक्शन में उसका फायदा मिले। ये तो उनके ऊपर है, बाकी ये डीआरपी में गया हुआ है। धारावी पूरी डीआरपी में गई, बीएमसी के हाथ से निकल चुकी है और ये जो भी कार्रवाई है अनऑथराइज्ड है, प्रेशर में किया जा रहा है। ये प्रेशर में किया जा रहा है और इसको यहाँ पे गंगा जमुनी तहजीब हिंदू मुसलमान सिख ईसाई सबको मिलके रहना और रहेंगे हम लोग। ये माहौल खराब नहीं होने देंगे। यहाँ का धारावी का माहौल खराब करने की कोशिश की जा रही है। तर धारावीमधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून येताना दिसते। धारावीमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाई वेळी हा सगळा राडा झालेला आहे। त्याची दृश्य आपण बघतो। दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये धार्मिक तणाव निर्माण झालेला होता। त्यामुळे महाराष्ट्र कोण पेटवतंय हा प्रश्न या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती अर्थातच पुढे येताना दिसतोय। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। धारावीतनं प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, मोठा वाद निर्माण झालेला होता, त्यानंतर काही काळ तणाव जाणवला। आता सध्या धारावीमधली नेमकी काय परिस्थिती आहे रिद्देश? नक्कीच आपण पाहिलं, सध्या मी धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। मोठ्या संख्येने आहे जे स्थानिक नागरिक आहेत ते इथे जमले आहे। आतमध्ये जे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्याचबरोबर स्थानिक जे नेते मंडळी असतील ते सर्व उपस्थित आहेत। सर्वांची तिथे बैठक आहे ती सुरू आहे। आपण पाहिलं बरोबर पोलीस स्टेशनच्या बाहेरच मोठ्या संख्येने जे स्थानिक नागरिक आहेत ते उभे आहेत। त्यांचं सध्या तरी एकच मत आहे की बाबा ही जी कारवाई होत आहे ती कारवाई थांबावी। आतमध्ये सतत संपर्क असलेला एक व्यक्ती आपल्या सोबत आहे। आता काय सांगाल, आतमध्ये तुमचं संपर्क झालं होतं काय? आतमध्ये बैठकीमध्ये चर्चा सुरू होता? आतापर्यंत ते बैठकी चालू आहेत। ते काँग्रेस पार्टीचे खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेस पार्टीचे मोठे मोठे कार्यकर्ते, धारावीत शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि शिवसेनेचे शाखा प्रमुख सगळे आतमध्ये आहेत। ते चर्चा ॲडिशनल सीपीसी चालू आहेत की तुम्ही ते काय करायचे। आता ते एवढं मोठे संख्येत धारावीत सगळे महाराष्ट्र मुस्लिम आणि हिंदू सगळे आहेत। इकडे तुम्ही बघा, काही लोकांची माथेवर टीके आहेत, ते मस्जिदसाठी ते उभे आहेत। ते अशी धारावीत काही अशी घटना होऊ शकणार नाही, ते ना हो यासाठी ते सगळे जमलेले आहेत इकडे येऊन। मात्र आतमध्ये जी चर्चा सुरू आहे चर्चा सध्यामध्ये काय? बरोबर, आता पोलीस स्टेशनमध्ये चर्चा सुरू आहे, त्यामुळे या चर्चेमधनं नेमका काय निष्कर्ष निघतो, कशा पद्धतीनं ही सगळी कारवाई थांबते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहिती आणि या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल। धारावीमधली परिस्थिती आपण बघतोय। मुंबईतल्या धारावीमधला सगळा प्रकार आहे। धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरनं हा वाद उद्भवलेला आहे आणि त्यानंतर काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झालेला होता। कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला इथल्या स्थानिकांनी रोखलं आणि त्यावरनं हा वाद झाला।